छत्रपती संभाजीनगरमधील पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी इंधन भरण्याकरता तुफान गर्दी केली आहे। सोशल मीडियावर इंधनाविषयी चुकीचा मेसेज व्हायरल झाल्यानं भीतीपोटी नागरिकांनी गर्दी केल्याचं म्हटलं जात आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल संपणार आहे, पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी तुफान गर्दी जी आहे ती आता छत्रपती संभाजीनगरातील काही पेट्रोल पंपांवर पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरचं चित्र आपण पाहतोय। या ठिकाणी वाहनांमध्ये पेट्रोल भरायचं आहे, त्यासाठी नागरिकांची जी गर्दी आहे ती पाहायला मिळते। तर दुसरीकडे दुचाकी चालक असतील, चारचाकी चालक असतील, या चालकांची संख्या देखील भली मोठी आहे। शासकीय वाहनं देखील काही या ठिकाणी या गर्दीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांना त्यांच्या गाडीमध्ये इंधन भरायचे, पेट्रोल डिझेल भरायचे। महाराष्ट्र शासन नाव असलेली देखील या ठिकाणी ही गाडी आपण पाहतोय। ही गाडी या ठिकाणी शासकीय गाडी जी आहे ती आपण पाहतोय की या ठिकाणी पेट्रोल संपलेलं आहे, डिझेल संपलेलं आहे। काही शासकीय वाहनं देखील वाचू शकलेली नाहीयेत, तर ती वाहनं देखील आपण या ठिकाणी पाहतोय। ही रांगेमध्ये आहेत, त्यांना स्वतःच्या वाहनामध्ये इंधन भरायचे, पेट्रोल डिझेल भरायचे। पेट्रोल पंपावर ही गर्दी पाहतोय। तर दुसरीकडे अशा रांगा लावण्यात आलेल्या आहेत। एक एक वाहनाला या ठिकाणी जागा दिली जाते, एक एक वाहन सोडलं जाते आणि त्यानंतरच त्यांना पेट्रोल इंधन मिळतंय। कारण जी गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे तर वादंग हे निर्माण होऊ शकतो, त्यामुळे एक नियोजन जे आहे ते करण्यात येतंय। तर दुसरीकडे हे चित्र छत्रपती संभाजीनगर मधील आहे। इंधन भरण्यासाठीची गर्दी जी आहे ती पेट्रोल पंपांवर आपण पाहतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।